मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात सध्या कारागृहात आहेत। या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे आणि रामराजे नाईक निंबाळकर, रोहित पवार यांचे नाव घ्या असा दबाव पोलीस खरात यांच्यावर टाकत असल्याचं समोर आलंय। सातारा जिल्ह्यातील मुंबई येथे पत्रकारिता करणारे व स्वतःचे यूट्यूब चॅनेल चालवणारे पत्रकार तुषार खरात यांना सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या 3 प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेली आहे। हे तुषार खरात लय भारी नावाचं यूट्यूब न्यूज चॅनल चालवत होते आणि या न्यूज चॅनलवरून त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सातत्यानं यूट्यूब चॅनलवरती न्यूज बनवल्या। त्याचा परिणाम म्हणून ते आज पोलीस यंत्रणाचा वापर करून त्यांना आज कारागृहामध्ये जवळजवळ 10 मार्चपासून राहावं लागलेलं आहे। त्यांच्यावरती ज्या 3 केसेस झालेल्या आहेत त्यापैकी सातारा येथे जी केस झाली त्याच्यामध्ये मी त्यांचा रितसर वकील आहे, परंतु या 3ही केस एकमेकांशी कनेक्टेड आहेत। या मंत्री महोदयांचं पूर्वीचं वर्तन अशा प्रकारचं आहे, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये लय भारी न्यूज चॅनलचे जे तुषार खरात आहेत यांनी त्या वारंवार त्या आणला। त्यांना विधान भवनासमोर अधिवेशन चालू असताना त्या अनुषंगानं प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तर मंत्री महोदयांनी दिले नाहीत, परंतु कदाचित त्याचा सूड म्हणून हे 2-3 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल झालेले दिसतात। म्हणजे या प्रकरणात जे 3 गुन्हे दाखल झाल्यात, दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, तपास म्हसवड पोलीस स्टेशनच्या तपास अधिकारी करतायत। वडूजला डीवायएसपी असताना वडूजच्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याचा तपास फलटणच्या डीवायएसपी करतायत आणि साताराचा गुन्हा दाखल आहे, पण सातारामध्ये सुद्धा तपास याच्यामध्ये वडूजचे पोलीस निरीक्षक करतायत। मग ही सगळे जर पाहता याच्यामध्ये आम्हाला वकील म्हणून पाहताना तपास पूर्णपणे मंत्री महोदयांच्या दबावाखाली सुरू आहे असं दिसून येतं। इव्हन त्या फिर्यादीमध्ये देखील मंत्री महोदयांनी पण पत्र एक दिलेलं आहे की कारवाई करण्यासंदर्भानं असं नमूद आहे फिर्यादीमध्ये, सातारच्या फिर्यादीमध्ये। आणि हे जर सगळं पाहता की याच्यामध्ये जाणीवपूर्वक जास्तीत जास्त काळ जामीन अर्ज डिले करणं वगैरे हे पण टेक्निक्स सरकारच्या वतीनं वापरण्यात येत आहेत। याच्यामध्ये स्पेशल प्रॉसिक्युटरची नेमणूक झालेली होती। साधारणपणे सातारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी नंबर 1 ती महिला आहे, 2 नंबर अनिल सुभेदार म्हणून एक राजकीय व्यक्ती आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी होते। आरोपी नंबर 3 तुषार खरात आहे। यांना तिघांनाही मॅजिस्ट्रेट कस्टडी झाल्यानंतर याच्यामध्ये सरकारच्या वतीने सेशन कोर्टामध्ये आम्हाला कमी पोलीस कोठडी मिळाली आणि आम्हाला या तिघांची एकत्रित तपास करायचा आहे समोरासमोर बसून अशी मागणी देऊन त्यांनी रिव्हिजन केले आणि त्या रिव्हिजन कोर्टाने 2 दिवसाची पीसी पुन्हा वाढवून दिली। परंतु त्यावेळी रिव्हिजन कोर्टाने जे सत्र न्यायालय आहे त्यांनी सर्व 3ही आरोपांना स्वतःच्या कोर्टापुढे प्रोडक्शन वॉरंट देऊन बोलवून घेतलेलं होतं आणि त्यावेळी 3ही आरोपींनी आमच्यावरती पोलीस आमच्याकडे काही तपास करत नाहीये, त्यांना आम्हाला मात्र पोलीस याच्यामध्ये प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची नावं घ्या तुम्ही तपासादरम्यान, यांच्या सांगण्यावरून आम्ही असं काहीतरी करतोय, असं आम्हाला जबाब द्या, अशा पद्धतीनं पोलीस दबाव आणतायत असं त्यांनी तोंडी पण सांगितलं आणि लिखित स्वरूपात तशा पुरुषीस कोर्टामध्ये रेकॉर्डवर त्यांच्या सहीने ठेवलेलं आहे। पत्रकार तुषार खरात यांनी मेहरबान न्यायालयामध्ये तपास अधिकारी सोनवणे यांनी त्यांना मारहाण केल्याची आणि प्रभाकर घारगे यांचं सुद्धा नाव घेण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार केली। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.